जो अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळेत गेला तर त्या माणसाचे नाट्यगृह, कादंबऱ्या, नाट्यक्षेत्रामध्ये त्या माणसाचे अवॉर्ड दिले जाते त्या नावानं. तर विचार करा. आणि हा मातंग समाज कुठं चालला? अण्णाभाऊ साठेचे विचार घेऊन राहिला काय? अण्णाभाऊ साठेंना मी एवढा मानतो, खोटं नाही सांगत. साहित्यामध्ये मी स्वतः करिअर केलेलं आहे. साहित्यामध्ये मी स्वतः असल्यामुळं मला माहीत आहे की अण्णाभाऊ साठेचं योगदान काय आहे. मी नाट्यक्षेत्रामध्ये काम करतो ना, तर मला माहीत आहे अण्णाभाऊ साठेचं योगदान काय आहे. म्हणून सांगत आहे मी तुम्हाला, हे जो मातंग समाज आहे ना, हा अस्पृश्यच मरणार आहे. अस्पृश्यच मरून जगणार आहे. त्याला सवय पडलेली आहे बंदिस्त बनण्याची. त्याला खुल्याम जगण्याची सवय नाही आहे. त्याला असं वाटते संघटित नाही बनलेलं काही कामाचं नाही. RSSचे पिल्यासारखं RSS संघ लाय चाटून राहिला. RSSची लाय चाटून राहिला हा मातंग समाज. RSSनं तिकून कोमा दिला कुराणीचा, हा इकडे फरफळून राहिला मातंग समाजा संघ. आणि मी म्हणत नाही मातंग समाज बदमाश आहे म्हणून, खराब आहे म्हणून, नाही. कितीतरी मातंग समाजातील लोक आहे ते बुद्धांना, बाबासाहेबांना मानतात. 20 ते 30% आहे. आणि हे वर्गीकरणाच्या विरोधात आहे. मी त्या मातंग समाजासंघ भेटलो आहे, मातंग समाजाच्या व्यक्तीसंघ भेटलेलो आहे. तिथल्या कार्यकर्त्यांसंघ त्याची विचार लय चांगले आहे. पण काही अडाणचोट लोक आहे की हे दंगली घडवण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा जातीमध्ये. त्यांना असं वाटते दंगली झाल्या पाहिजे आणि हे आरक्षण हे खतम झालं पाहिजे, हे असं त्यांना मानून राहिलं. पण कोणाचा बापानं दिलं नाही आरक्षण. या देवेंद्र फडणवीसच्या बापाने दिलं नाही, एकनाथ शिंदेच्या बापाने दिलेलं आहे. हे आरक्षण दिलेलं आहे बाबासाहेबांनं. आणि हे बाबासाहेबाचं आरक्षण कोणीही कोणाचा मायचा लालही हे खतम करू शकत नाही. कळलं का? पण माझं म्हणणं एकच आहे मातंग समाजाला, की तुम्हाला तुमची तरक्की करायची असेल, स्वतःला खरंच घडवायचं असेल, तर तुम्हाला बुद्धाशिवाय पर्याय नाही आहे. बुद्ध धर्म स्वीकारा, बुद्धाकडे या. तुम्हाला त्या हिंदू धर्मामध्ये तुम्हाला काय मला सांगा. तुम्हाला जगण्याचा अधिकार नव्हता. गांडीले फळा यात मडकं होतं. तुम्हाला मंदिरात प्रवेश नाही आहे. तुम्हाला कुठं आपलं प्रेत जायचं आहे तर तुम्हाला प्रेत जायता येत नाही. तुमचं स्वतःची स्मशानभूमी नाही आहे. तुम्हाला अलग स्मशानभूमी करा लागते. तुम्हाला अलग आपले प्रेत जायला लागते आपल्या घरातलं. मग विचार करा तुम्ही, आपल्याला कोणाच्या पाटलाच्या घरी जातो, आपल्याला तिथे सळावर उभं करण्याची आपल्याला हे नाही आहे, उजागिरी नाही आहे. एखादा माग चहा प्यायला जातो एखाद्या ठिकाणी, तर त्याचा अलग कप दिला जातो. त्याला नका नकट्या कपात पाणी चहा दिला जाते त्याला. मग विचार करा तुम्ही या गोष्टीचा. ह्या गोष्टी तुम्ही भोगल्या नाही काय? तुमचा तो मॅट झवणं, तो कोण आहे तो डोंबळा, तो म्हणतो पाटीलनं चेहरा पाहिल्याशिवाय, पाटलानं चेहरा पाहिल्याशिवाय मांगाचा, तेव्हा तो पाटीलचा दिवस साजरा जात नव्हता. मग मलाही सांगा, एवढं दुःख तुम्ही भोगलत आणि हा हरामखोर असा म्हणून राहिला. मलाही सांगा, लोक म्हणायचे जुने की मांगाचा चेहरा दिसला नाही पाहिजे, नाही दिवस खराब होते, आणि हा भोकाचा उलटा म्हणून राहिला. मलाही सांगा, तुम्ही जगून कसे राहिले? कसे जगून राहिले तुम्ही? जनावरावानी. तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला, त्याला तुम्ही बेमान होऊन राहिले. हे जे गोष्ट मी जे बोलून राहिलो, हे कोणाला झोमणार? जे RSSचे पिल्ले असन त्याच्यासाठी बोलून राहिलो. मातंग समाजासंग माझं दुश्मनी नाही आहे. कारण मातंग समाज हा माझा लहान भाऊ आहे, माझा मोठा भाऊ आहे. मी का सांगत आहे, मगाशी बोललो 10 ते 20% लोक असे आहे, सुशिक्षित आहे आणि अण्णाभाऊ साठे बाबासाहेबांचे विचार मानतात. पण काही मुळातच काही हरामखोर लोक आहे, पैदाश आहे RSSचे, की ते झगडे लावून राहिले, जातीवाद करून राहिले. कळलं काय? जातीवाद करून राहिले, झगडे लावून राहिले आणि त्याला चांगलं वाटून राहिलं. माझा दृष्टिकोन काय आहे? जातीवाद करायचा नाही, झगडे लावण्याचा नाही. माझा दृष्टिकोन आहे मिटवण्याचा. माझं एकच मत आहे, अण्णाभाऊ जो साठे, लवजी उस्ताद, ह्या माणसाचे कार्य तुम्हाला माहीत आहे. ह्या माणसाचे कार्य तुम्हाला माहीत आहे. ते कार्य जोपासा आणि त्याच्या नियमानं चला. त्याने जे सांगितले मुद्दे त्याच्यावर चला. अरे, ज्या बाबासाहेबांच्या मुलं अण्णाभाऊ साठेंचं नाव आलं, जग प्रसिद्ध झालं, तर विचार करा आपला बाप कोण असेल? बाबासाहेब आंबेडकर. आणि तुम्ही तुमच्या बाप कोण घेतला? RSS करून. अरे, ज्या बापानं तुम्हाला जगण्याचा अधिकार दिला, तुमच्या गांडीचे फळे तोंडावरचे मडके फेकले, तुम्हाला बंदिस्त करून टाकलं होतं, त्याने मोकळं करून टाकले. त्या वर्ण व्यवस्थेतून तुम्हाला मोकळं केलं.
त्या बापाला तुम्ही बेमान होऊन राहिले, त्या बापाने दिलेलं आरक्षणाचं तुम्ही तोडमोड करून राहिले. हे देऊन राहिले का रे तुम्ही बाबासाहेबाला त्याच्या उपकाराची देण? हे देऊन राहिले काय? अरे लाजा वाटू द्या, लाजा. तुम्हाला लाज नाही, शरम नाही, लज्जा नाही. तुमच्या आई बहिणीवर कोणी अत्याचार करते, तुमच्यावर अत्याचार करते, तुमच्या बहिणीवर कोणी वाईट नजरेनं पाहते, तर हा भीमसैनिक बुद्धाचाच माणूस धावून पडतो. कारण त्याला असं वाटते की नाही यांना काही झालं पाहिजे नाही. नाही तर कोण धावून पडतो रे? आम्ही धावून पडतो ना. का पडतो धावून? कारण तुम्हाला काही झालं पाहिजे नाही म्हणून. तुमच्या समाजाला काही झालं नाही पाहिजे म्हणून. का? कारण बाबासाहेबांचे विचार, महामानवाचे विचार आमच्या अंगामध्ये आहे. म्हणून सांगतो तुला, कळलं काय? वर्गीकरणाच्या मागं लागू नको. हा शेअर कर दादा, लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब झालंच पाहिजे. जय भीम जय शिवराय. कमेंटमध्ये जय भीम जय शिवराय लिहायला विसरू नको.